पण तुमचा जो समर्थक वर्ग आहे त्याला कायम असं वाटतं की तुम्ही सत्तेत राहिले पाहिजे, कारण तुम्ही जर सत्तेत असाल तर मोठ्या वर्गाला त्याचा फायदा होईल, किंवा शेतकरी वर्ग असेल, पुण्यासारख्या शहरामध्ये राहणारा वर्ग असेल, पिंपरी चिंचवड सारख्या आता डेव्हलपिंग अशा शहरामध्ये राहणारा वर्ग असेल, ह्याला न्याय मिळू शकेल असं कायम तुमच्या समर्थकांचं नेहमी म्हणणं असतं. तर ह्याचा कधी सिरियसली विचार केलाय का? कारण आम्ही ऐकून आहोत की तुम्हाला भाजपकडून ऑफर असते किंवा आलेली आहे. लोक खूप विचार करतात, कारण आपली जी कारकिर्दी आहे म्हणजे मंत्रिमंडळाची, जवळजवळ 16-17 विभाग मी माझ्या 20 वर्षामध्ये सांभाळले. आणि 1-2 वेळा तर राज्याचे मुख्यमंत्री परदेशी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं पद सोडून त्यांच्याकडची सगळी खातीसुद्धा माझ्याकडे होती. खरं, म्हणजे तो विश्वास आपण संपादित केला होता, तितका आवाका आहे तुमचा. आणि आपण कामही करत होतो. आणि अर्थात मी लोक दुखवून कधी काम करत नाही. माझा स्वभाव हा अत्यंत सहनशीलतेने, बरीच लोक म्हणतात तुमचा स्वभाव भाऊ फार सहनशीलतेचा आहे. हा स्वभाव आहे तो. आणि शक्यतो मी असं रागवून कोणाला बोलत नाही. आणि माझा प्रश्न एकच असतो की हा प्रॉब्लेम आहे, ह्याचं सोल्युशन निघालं पाहिजे. तर आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला ठीक आहे, आता ऑफर तर काय सगळी येत राहतात सांगतो. बरं, हल्लीचं राजकारण आता इतकं अनसर्टन झालेलं आहे, मी सुद्धा उद्या काय होईल याचं प्रेडिक्शन तुम्ही आज करू शकत नाही. खरं.